आता हिवाळा चालू आहे त्यामुळे सर्वीकडेच ड्रायफ्रूटचे लाडू बनवले जात आहे. पण ड्रायफ्रूटचे लाडू सोडून आपण दुसरेही लाडू बनवू शकतात. तर त्यातीलच एक प्रकार म्हणजे बियांचे लाडू. हा एक प्रकार नवीन मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत. तर इथे मी 7 प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत. सोबतच यामध्ये मी साखरचा बिलकुलही वापर करणार नाही आहे. अगदी पौष्टिक असे लाडू मी बनवणार आहे. त्यासाठी इथं मी लाडू जोडता यावे त्यासाठी इथं मी पेनखजूरचा वापर करणार आहे. हे बियांचे लाडू अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे. तर हे लाडू आपण लहानांना मोठ्यांना सर्वांना देऊ शकतात. तर मी हे लाडू शशीसाठी म्हणजेच माझ्या मुलीसाठी बनवत आहे. तर त्यासाठी मी बारीक करून घेत आहे सामान. जर आपण मोठ्यांसाठी बनवत असाल तर तसेही आपण म्हणजे बियांचेही सगळ्या बियांचेही जर बनवले तरी हे लाडू अतिशय पौष्टिक असतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात. तर असे हेल्दी आणि पौष्टिक लाडू मी कशा प्रकारे बनवले, सोबतच मी यामध्ये कोणकोणत्या बियांचा वापर केला याबद्दलची पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि लॉंग व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग तुम्हीही एक वेळा असे हेल्दी लाडू नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हे लाडू कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटते, तोपर्यंत बाय बाय.